साहेब नमस्ते, आज आपण उपोषणासाठी बसलेले आहे, नेमकं काय विषय आहे? ओतूर ग्रामपंचायत हद्दीतील जुना डोमेवाडी रस्त्यावरती उघड्यावरती भर चौकामध्ये मच्छी व्यावसायिक रस्त्याच्या मधोमध व्यवसाय करतात. त्यांच्या जी दुर्गंधी, त्यांची जी सांडपाणी, रक्ताचं सांडपाणी, त्यानंतर त्यांचा कचरा ते रस्त्याच्या इतरत्र फेकतात. भटक्या कुत्र्यांचा वावर त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात होतोय. तिथं होणाऱ्या महिलांवरती हल्ले, लहान मुलांचे तिथं क्लासेस आहेत भरपूर प्रमाणामध्ये, त्यांच्यावरती हल्ले होत आहेत. आजपर्यंत PSC मध्ये पण आणि एकमेव रस्ता आहे PSCला, तो एकमेव PSCला रस्ता आहे जाण्यासाठी. आणि ह्या रस्त्यावरती अनेक पूर्ण रस्ता अडवून हे लोक बसलेले आहेत त्या रस्त्यावरती. आणि त्यांना कुठंतरी स्थलांतरित करण्यासाठी मी गेले 5 वर्षापासून संघर्ष करतोय. आणि मागल्या वर्षी 26 जानेवारीला मी उपोषणाला बसलो होतो. त्यावेळेस मला ग्रामपंचायत प्रशासनाने एक आश्वासन दिलं होतं का 1 वर्षाच्या आतमध्ये पर्यायी जागेची व्यवस्था करून मी यांना स्थलांतरित करतो. 1 वर्ष पूर्ण झालं. 1 वर्षामध्ये त्यांनी एकही मीटिंग, एकही चर्चेसाठी कुठल्याही नियोजन केलेलं नाही. त्यामुळे मी त्यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी मला कुठल्याही उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केलेली आहेत की जागा नाही वगैरे, पण यांनी शोधण्याचा प्रयत्न केला नाही. आज गावामध्ये भरपूर बखळी आहेत, भरपूर जागा आहेत, कुठेही त्यांनी स्थलांतरित करावं. हे लोक बाहेरचे नाहीत, यांची स्वतःच्या प्रॉपर्टी आहेत ओतूरमध्ये. यांनी यांच्या समोर जरी केलं तरी आम्हाला हरकत नाही, फक्त यांनी रस्त्यावरती करू नये. यांनी जो रस्ता आहे, जे स्थानिक रहिवाशांना होणारे त्रास आहे, याच्यावर कुठेतरी निर्बंध आणि हे कुठेतरी दूर झाले पाहिजे. गावचा बॉडीने खूप विकास केला, पण या गोष्टीचा गेले दुर्लक्ष का केलं जातंय हा माझा मोठा सवाल आहे यांना. जेणेकरून आपण आश्वासने देत आहे, अधिकाऱ्यांची कारवाईसाठी आदेश आलेले आहेत, तरी पण तुम्ही दुर्लक्ष का करताय ही मोठी शोकांतिका आहे. मला कळत नाही नक्की कोणत्या दडपणाखाली काम करतायत. याचा कुठेतरी यांनी आहे ना, कुठेतरी दडपण बाजूला ठेवून आणि राजकारण बाजूला ठेवून याच्यावर कुठेतरी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. पूर्ण रस्ता जवळजवळ पूर्ण कॉन्क्रिटीकरण हे म्हणतं आमच्यासाठीच बांधलंय. नक्की कशासाठी बांधलंय हे त्यांनी लेखी द्यावं. जर खरंच त्याच्यासाठी बांधलं असेल तर त्यांनी तसं मीडियासमोर सांगावं की आम्ही ना खरंच रस्ता आहे ना त्यांच्यासाठीच बांधलेला आहे. पूर्ण रस्त्याचं वाटोळं करून टाकलंय त्या रस्त्याचं. तुम्ही जाऊन चेक करू शकता. तुम्ही आहे ना डायरेक्टली मीडियाला सुद्धा विनंती करतो की जेणेकरून संध्याकाळी 6च्या जवळपास आहे ना त्यांनी आहे ना त्या ठिकाणी जाऊन आहे ना पूर्ण आहे ना त्या ठिकाणचा आहे ना सर्वे करावा. त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणची पूर्ण सत्यता जाणवेल. गेले 5 वर्ष झाले तुम्ही 26 जानेवारी आले की उपोषणाला बसता. 5 म्हणजे तुम्ही वारंवार पत्रव्यवहार ओतूर ग्रामपंचायत कारवाई करीत नाही ना करत आहे. मी तेच सांगतोय की जेणेकरून पत्रव्यवहार जवळ हजारोनी माझ्याकडे पत्रव्यवहार झालेत. त्याच्यानंतर त्यांनी कारवाईसाठी पण नोटिसा काढल्या, त्यांनी ग्रामसभेचे ठराव झालेत, पण एकाही ठरावावरती त्यांनी आहे ना दखल घेतली नाही. 2 ठराव पास आहेत, पण एकाही ठराव तेच करतात, ठराव कॅन्सल तेच करतायत, कारवाई करत नाहीत. त्यांनी नोटिसा काढल्या 2022 साली त्यांनी नोटिसा काढल्या त्यांना कारवाई करण्यासाठी. कारवाई झाली. ग्रामपंचायतकडनं ओतूर ग्रामपंचायत अशी माहिती मिळते की जागा उपलब्ध झाल्याच्या नंतरच जागा उपलब्ध करायचा प्रयत्न केला तर जागा उपलब्ध होतील. जागा आपोआप त्यांच्या समोर येऊन पडणार नाहीये. गावाकडे जागा आहेत, नाहीत तर त्यांनी तसं डिक्लेअर करावं का आम्ही आहे ना जागा नाहीयेत आम्ही डिक्लेअर आहे. आणि दुसरी एक गोष्ट, त्यांनी काय यांचा ठेका घेतलाय का हे पण त्यांनी डिक्लेअर करावं का जेणेकरून यांनी आहे ना यांची पूर्ण याची जबाबदारी घेतली, पालकत्वच घेतले त्यांनी का जेणेकरून आम्ही हे करतो. आणि जागा नसेल तरी इथं बसवा ना, दुसऱ्या स्थानिक लोकांना त्रास देण्यापेक्षा ग्रामपंचायती समोर बसवा, जेणेकरून त्या ग्रामपंचायतीचं त्यांच्यावर नजर राहील आणि ते साफसफाई तरी ठेवतील. काय हरकत आहे, ग्रामपंचायतीच्या प्रांगणात बसावं किंवा बाहेर बसावं गेटच्या समोर. रस्तेच तुम्हाला पाहिजेत तर. आज तुमचा 4था दिवस आहे उपोषणचा. अजूनपर्यंत कोणी अधिकारी का शासनाकडून कोणी लोक आले आपल्याला भेटायला? अजून आजपर्यंत ग्रामपंचायतीचे सदस्य सुद्धा आले नाही बघायला. काय आजपर्यंत कुठल्याही प्रकारची चर्चा केली नाही कोणीच. काय इकडून येतात सरळ जातात वरती, तिकडून येतात सरळ हसतात आणि सरळ निघून जातात. काय बोलणार याच्यावर? ग्रामपंचायत चे सर्व मेंबर, सरपंच, उपसरपंच व्यावसायिकांना पाठीशी घालतात असं तुम्हाला म्हणायचं आहे का? साहजिकच आहे. याच्यामध्ये पूर्णपणे राजकारण खेळलं जाते. आजच्या घडीला पूर्णपणे राजकारण चालू आहे याच्यामध्ये, बाकी काहीच नाही. आणि गेले तुम्ही आश्वासन देताय, गेले 2 वर्षापासून तुमचं आश्वासन आहे आम्हाला की आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो. तुम्ही नोटिसा काढताय त्यांना हटवण्यासाठी आणि तुम्ही कारवाईच होत नाही. 2022 ची नोटीस आहे. हे बघा साहेब,
त्याच्यावर लावलेले काका त्यांना हे डॉक्युमेंट तुम्हाला देतो. आपण कोण कोणाला पत्र दिलेलं आहे? तुमच्याकडे पत्र आहे मी का? मंत्रालयापासून तर कलेक्टर पर्यंत, त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याच्यानंतर प्रांत, त्याच्यानंतर BDO वगैरे, पंचायत समिती, सर्वांना पत्र व्यवहार केलेला आहे. हे बघा साहेब, याच्यामध्ये पूर्णपणे उल्लेख आहे की 1 वर्षभरामध्ये पर्यायी जागेची व्यवस्था करून आम्ही हा व्यवसाय दुसरीकडे स्थलांतरित करण्यात येईल. काय याच्यानंतर याच्यामध्ये यांचे साक्षीदार ज्यांनी मध्यस्थी केली होती ते जवळजवळ 22 जण आहेत. त्याच्यामध्ये काही सदस्य आहेत, त्याच्यामध्ये काही पत्रकार आहेत, त्याच्यामध्ये काही मच्छी व्यावसायिक पण आहेत. काय त्याच्यामध्ये शेकडो लोकांनी त्याच्यासाठी आम्हाला मागल्या पण उपोषणाला समर्थन केलं होतं. ग्रामसभेचा ठराव झालेला आहे, मंत्रालयातून आदेश आले त्यांना कारवाईसाठी, तरी यांनी भूमिका घेतली नाही. दुसरी एक गोष्ट, BDO साहेबांचं त्यांना कारवाईसाठीचं पत्र आहे, हे 2022चं आहे साहेब, 12/5/2022चं, तरी त्यांनी कारवाई केली नाही. PSC आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी पण कारवाईसाठी त्यांना पत्र दिलेलं आहे, 2022चं आहे, त्यांनी कारवाई केलेली नाही. ग्रामसभेचा ठराव आहे 23/8/2022 रोजीचा, त्याच्यावर कारवाई नाही आहे. अजून काय पाहिजे याचे? हे बघा, नोटिसा भाजी मंडई मच्छी मार्केट स्थलांतर करण्याबाबत ग्रामसभेचा ठराव 25/8/2022 रोजी दिलेल्या पत्रानुसार काय लिहिलं? वरील विषयान्वये कळवण्यात येते की ग्रामपंचायत बसस्थान रस्त्याची XYZ ते स्थलांतरित करण्यासाठी मुदत दिली होती 7 दिवसांची. त्याच्यानंतर त्यांनी 7 दिवस झाले, त्याच्यानंतर कोणतीही दखल घेतली नाही. त्यांनी मच्छी मार्केट आणि भाजीवाल्यांना नोटिसा काढल्या होत्या का मंडई स्थलांतरित करण्यासाठी. त्यांना जागा पण दिली होती ग्रामसभेच्या ठरावामध्ये जुन्या चावडीची. जर तुम्हाला जागाच जर ती दुसऱ्या कशासाठी तुम्ही हे करून ठेवली असेल तर मग तुम्ही हे कशासाठी करताय ना? तुम्ही ठराव कसं काय होतो तिथे? तुम्ही यापूर्वी कशासाठी ती जागा फिक्स करून ठेवली असेल तर मग तुम्ही त्या ठिकाणी ठराव कशाला करताय? आणि करत असेल ठीक आहे, तुम्हाला संविधान भवन बांधायचं आहे, मग ते जेव्हा बांधायचं तेव्हा खाली करा ना. हा काय परमनंट बाजार केलाय का तुम्ही? आणि करताय नियोजन केलं तर सगळं होतं हो, बेसमेंटला पण करता येईल आणि वरती संविधान भवन पण होईल. पण पर्याय काढण्याचा प्रयत्न करणं हे लय महत्वाची गोष्ट आहे. आणि याच्यातून आहे ना, हे गोंगडं फक्त भिजत ठेवायचं, या माशावाल्यांना रस्त्यात बसवायचं आणि याच्यावर मतांचं राजकारण करायचं, बाकी काही नाही चाललेलं यांचं. ही बॉडी फक्त तेवढंच काम करते आणि याच्यात आहे ना राजकीय हस्तक्षेप करून आहे ना सगळ्यांना दबाव टाकलेला गेलेला आहे, बाकी काही नाही म्हणायचं मला. आता आपली शेवट अधिकाऱ्यांना आणि ग्रामपंचायतला आपली मुख्य मागणी काय आहे? माझी एकच मागणी आहे की त्यांनी ते ना रस्ता रहदारीसाठी खुला करावा, बाकी काहीच नाही. तेवढी तो रस्ता आहे ना रहदारीसाठी खुला करावा. त्या मच्छी व्यावसायिकांना रस्त्यावरती बसून देऊ नये, त्यांना कुठेतरी स्थलांतर करा किंवा त्यांना त्यांच्या पद्धतीने गाळे भाड्याने घेऊन करायला लावा किंवा जागा भाड्याने घेऊन करायला लावा. कालच ठराव झालेला आहे साहेब, 26 जानेवारी 2025 रोजी ग्रामसभेचा ठराव झालाय का रस्त्यावरती कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करू नये. ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीने गाळे घ्या, जागा घ्या आणि व्यवसाय करा. मग कारवाई का करत नाही येते? माझं हे 3रं उपोषण आहे. मागल्या वेळी 4 दिवसानंतर मला त्यांनी आश्वासन दिलं, आज माझा 4था दिवस आहे, अजून कोणी डोकवायला सुद्धा आलेलं नाही. माणसं मारायचेत का यांना? मारायचं असेल तर मी जीव देतो इथे, कशाला उगाच मी तडफडून मारण्यापेक्षा एकदा जीव जाईल. जाऊ दे, होऊ दे, काय व्हायचं ते. ठीक आहे साहेब, धन्यवाद.